पोलिसांनी आंदोलकांवर कसा अत्याचार केला ते अभिजित दिपकेने आता सांगितलं। आपण सद्यस्थिती काय ती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर दिल्लीत आहेत, आपण थेट जाऊया। भरत, आजचा दिवस आपण पाहिलं की पोलिसांची कशी दडपशाही होती, तरुणाईचा कसा आक्रोश होता, संपूर्ण देशाने पाहिलं। काय घडते दिल्लीत, सद्यस्थिती काय? गिरीश, आपण जर पाहिलं तर मी सध्या जंतर मंतर मैदानावरती आहे आणि याच मैदानावरती माझ्या पाठीशी आपण या ठिकाणी पाहू शकतो अभिजित दिपके या ठिकाणी पुन्हा एकदा धरणे आंदोलनाला बसले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती तरुणाई ही आहे पुन्हा धरणे या ठिकाणी दाखल झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ज्या पद्धतीने पोलिसांकडून विद्यार्थ्यांवरती आणि आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांना ज्या पद्धतीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, या सगळ्यानंतर आता पुन्हा एकदा अभिजित दिपके जंतर मंतर मैदानावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी धरणं आंदोलन सुरू केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने आज दिवसभर पोलिसांकडून या आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न वारंवार होत होता, या सगळ्यानंतर आता पुन्हा एकदा एक सगळ्या आंदोलकांशी चर्चा करत धरणे आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सध्या अभिजित दिपके आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी बसलेली आहे। सगळे आंदोलक या ठिकाणी जंतर मंतर मैदानावरती बसले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने पोलिसांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला असला तरी सुद्धा ही जी कॉक्रोच जी आहेत, ही तरुणाई आहे, ही मोठ्या प्रमाणावरती मोठ्या ताकदीने पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने या समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा जो निर्धार आहे, आम्ही मागे हटणार नाही, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, ही जी भूमिका या ठिकाणी सगळ्या तरुणांकडून आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांकडून या ठिकाणी तुला कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी बोलता येईल का? नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की काही कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आंदोलक या ठिकाणी आहेत। किस तरह से देखते हो आप इस आंदोलन में? पुलिस ने लाठी मारी, फिर भी जो कॉकरोच है वो हटे नहीं, जो उनकी आवाज है वो बुलंद करते जा रहे हैं। देखिए, सुबह से शाम तक लोग यहाँ पर लगे हुए हैं, पिट रहे हैं, फिर भी शिक्षा मंत्री को हटवाने के लिए उनके अंदर से जो जज्बा है वो खत्म नहीं होके दे रहा है। आप देख रहे हैं वो लोग बिल्कुल भी हम भी ये भी साथ में बिल्कुल भी नहीं डट रहे, ना पीछे हट रहे। उन्हें चाहिए कि शिक्षा मंत्री का इस्तीफा दो, लेकिन ये लोग फिर भी मानने को तैयार नहीं है। इस देश की शिक्षा व्यवस्था इतनी खराब हो चुकी है, लोगों को सड़क पर आना पड़ रहा है अपनी शिक्षा व्यवस्था सुधरवाने के लिए। पुलिस या आंदोलकांना हटवण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होती, मात्र त्यानंतरही पोलीस जे आंदोलक आहेत हे कुठल्याही पद्धतीने हटण्यास तयार नव्हते, अशी एकंदरीत परिस्थिती होती। दादा, तू या आंदोलनाची या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे, कशा पद्धतीने बघतो या सगळ्या आंदोलनाकडे? पोलीस लाठी मारत होते, मात्र आंदोलक जे आहेत त्यांचा निर्धार कमी होत नव्हता। भाई हिंदी बोलो। कोई काम नहीं है, पुलिस लाठीचार्ज करेगी तो किस हिसाब से देखते हो पुलिस का बर्ताव? भाई पुलिस का हमेशा से यही रहा है, जब आप ऐसा आंदोलन करोगे तो वो आपको दबाने की कोशिश करेगी, लेकिन आप चुपचाप। और हमारी पुलिस में आज आपने देखा होगा बहुत सारे जो अपने युवा है वो पिट रहे थे, पर वो बोल रहे थे पीटो पीटो पीटो। तो वो साहस है, वो गांधी के विचारों से आता है, तो वो गांधी के ही कदमों पे हम चल रहे हैं और ये प्रोटेस्ट कर रहे हैं। नक्कीच भरत, आपण बघतोय की आता सीजीपीच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आणि सरकार नमतं घेणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। तुम्ही संवाद साधला, संपूर्ण माहिती दिलीत, वेळोवेळी तुमच्याकडनं भरत आम्ही माहिती घेत राहू। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।